लसूण निवडून घेतला आहे, कोथिंबीर कट करून घेतली आणि आपल्याला लागणार आहे एक टोमॅटो. आता आपल्याला जेवढं पाणी टाकायचं आहे ना तेवढं आपण ॲड करू शकतो, म्हणजे जास्त पातळ करायचं असेल किंवा घट्ट करायचे असेल. तर आता ही भाजी आहे शिजली, तर मी काढून ठेवली आणि आत्ता आमटीची दुसरी कढई ठेवली फोडणी घालायला. हाय हॅलो नमस्कार, तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्या एका नवीन रेसिपीमध्ये आणि एका नवीन व्हिडिओमध्ये मी मग खूप सारं स्वागत करते. सो आत्ता बनवणार आहे मी शेवग्याची आमटी आणि भाजी पण बनवली. भाजीचा व्हिडिओ बनवणार होते पण आवरलं नव्हतं बाकीचं, म्हणून म्हटलं की आता तुमच्यासोबत शेवग्याची आमटी शेअर करूयात. कणिक पण भिजवायची राहिली माझी आणि तुम्हाला अगोदर आमटी दाखवते किती मस्त झाली. तर तुमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. आता मी ह्याच्यात लावलेलं आहे शेवगा वरण एकत्र आणि भात. आणि आपली भाजी पण शिजतच आहे, फक्त चपात्या आणि कणिक भिजवायची, चपात्या करायच्या. मस्त शिजला शेवगा आहे तो, शकता. शेवगा आहे ना तो मस्त छान शिजलाय आणि वरण आहे ते पण छान शिजलं. आता ह्याला फक्त त्यांना फोडणी घालायची, तर त्याला काय काय लागणार आहे ते पण बघूया. आणि इकडे झालेली आहे आपली भाजी. सो मला जी जास्त आवडत नाही मी आमटी करायला घेतली, त्यांना खूप जास्त आवडते. ही आहे वाटाण्याची सुक्की भाजी, मस्त तेल सुटले आणि भाजी मी वाटाणा आहे ना तो भाजून घेतला ना, तर मग भाजी ना खूप जास्त टेस्टी लागते. तशी मस्त झाली. मला वाटतं व्हिडिओ बनवायला पाहिजे होता. तर तुम्हाला जर कशी बनवली हे जर बघायचं असेल ना तुम्हाला कमेंट करून सांगा, मी नेक्स्ट टाईम बनवली तर मग ह्याचा व्हिडिओ नक्की बनवेल. तर आत्ता भाजी आपली झालीच आहे, थोडीशी राहिली, अजून 2-3 मिनटं आपण ठेवूयात गॅसवरती, लगेच गॅस बंद करूयात. आणि ह्या भाजीला ना कोथिंबीर पण ॲड करायची राहिली तर आपण कोथिंबीर पण मी टाकते. मी काय म्हटलं की आमटीला आणि ह्याला सोबतच कट करून ठेवून, पण कोथिंबीर कट करून ठेवली की खराबच होते. तर आता आपण लगेच आमटीला पण फोडणी घालूयात आणि भाजीत पण राहिलेली कोथिंबीर आहे ती टाकून घेऊया. मस्त कट आलाय भाजीला, किती सुंदर कट आलाय. तर आता मी थोडीशी कोथिंबीर टाकते आणि थोडीशी आहे ती आमटीला ठेवते. आमटीला लसूण निवडून घेतलाय, कोथिंबीर कट करून घेतली आणि आपल्याला लागणार आहे एक टोमॅटो, तर लाल लाल. तर आता आपण हा कट करून घेऊया. आणि लसूण आहे तो फक्त आपल्याला चमच्याने असा प्रेस करायचा आहे. टोमॅटो आहे ते मी बारीक कट करून घेते. खरं तर मला अगोदर कणिक भिजवायची होती, म्हणजे तोपर्यंत भिजली असती, पण ही कोथिंबीर आहे ना खूपच म्हणजे अशी कट करून ठेवली की अशी वेगळीच होती. त्याच्यामुळे म्हटलं की अगोदर आमटीला फोडणी घालूया. आणि मी अगोदरच धुवून ठेवलेली मेन म्हणजे, त्याच्यामुळे परत जास्तच खराब दिसते. म्हणजे खराब तशी होत नाही पण दिसायला जरा वेगळी दिसते. तर चला आता फक्त अशी ना ह्या चमच्याने अशी फक्त अशी तापून घेतलेलंच नाही तो. मला आमटीला ना असंच टाकायला जास्त आवडतं. टोमॅटो कट करून घेतला आहे आणि कोथिंबीर. तर आत्ता ही भाजी आहे शिजली, तर मी काढून ठेवली आणि आत्ता आमटीची दुसरी कढई ठेवली फोडणी घालायला. आता एकदा छान मिक्स करूया आणि झाकण घालून ठेवूयात. आता मला चमचा लागणार आहे फोडणी घालायला. मस्त झाली ना. स्वतः आमटीला पण लगेच फोडणी घालून घेते. त्याच्यासाठी टाकते तेल. तेल चांगलं गरम झालं की आपल्या ह्याच्यात जिरे आणि मोहरी टाकायचे. आता आपण म्हणजे फक्त तुरीच्या डाळीचं वरण, तुरीची डाळ आणि मुगाची डाळ मिक्स करते मी कधी पण ह्याच्यामध्ये काय केलं मी, तुरीची डाळ आहे ना ती थोडीशी जास्त टाकली, म्हणजे शेवग्याची आमटी करायची ती शक्यतो तुरीची डाळच टाकायची, मुगाची डाळ नाही टाकली तरी चालते. पण अगदी मी 1 चमचा टाकली. आणि हिरवी जर करायची असेल ना सेम अशीच प्रोसेस आहे, फक्त आपण ह्याच्यात शेवगा टाकला तर त्याच्यात शेवगा नाही टाकायचा, फक्त एवढंच. आणि शेवगा टाकला तर तुरीची डाळ जास्त टाकायची.
आणि नाही टाकला शेवगा तर मग तुरीची डाळ आणि मुगाची डाळ आहे ती सेम प्रमाण टाकायचं. सो आता आपण लगेच ह्याच्यामध्ये लसूण टाकून घेऊया. लसूण चांगला ब्राऊन कलर झाला की आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे टोमॅटो आणि आता कोथिंबीर मी एकत्रच टाकते कारण की थोडी पण आहे. आता लगेच टाकूया टोमॅटो. आणि आता आपल्याला हे टोमॅटो आता गॅस थोडासा कमी केला मी. आणि अगोदर पण ना मी कुकरला लावताना मीठ टाकलं होतं. तर आता आपल्याला थोडंच मीठ टाकायचं आणि थोडीशी हळद पण अगोदर मी टाकली थोडीशी. आणि आता ह्याला 2 ते 3 मिनटं कमी गॅसवरती टोमॅटो आहे ना पूर्ण गाळ होतं तेलामध्ये परतून द्यायचा. कमीच गॅस ठेवायचा किंवा मीडियम. म्हणजे काय होतं 2 मिनटात टोमॅटो आहे मस्त गाळ शिजतो आणि मग आमटी आहे ती छान लागते. स्वतःला 2 ते 3 मिनटं मी कमी गॅसवरती छान टोमॅटो आहे ते तेलामध्ये परतून घेतला आहे. आणि आता आपल्याला फक्त टोमॅटो आहे त्याचं फोडून घ्यायचं. आणि आता ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला तिखट. अजून टोमॅटो आहे तो आपला पूर्ण नाही शिजला. त्याच्यात 2 प्रकारचं तिखट आहे ते टाकून घेतो. हे फक्त जास्त करून कलर येण्यासाठी छान दिसतं. टेस्टी पण आहे पण कलर येणं छान आहे. आणि हे मी घरी बनवलेलं आहे त्याच्यात कलर जास्त नाही मिरचीचा. त्याच्यामुळे मी ते पहिलं तिखट आहे ते थोडंसं टाकलं कलरसाठी फक्त. हा टेस्टीला छान आहे फक्त तेवढा कलर नाही येतो. आणि आता आपण अजून 1 मिनिट ह्याला परतून घेऊया. मस्त चटचटीत छान तेल सुटले. तर आता आपल्याला टाकायचं आहे याच्यामध्ये वरण आणि शेवगा. आता आपल्याला जेवढं पाणी टाकायचं आहे ना तेवढं आपण ॲड करू शकतो. म्हणजे जास्त पातळ करायचं असेल किंवा घट्ट करायचे असेल. मी खूप जास्त पातळ पण नाही करत आहे आणि खूप जास्त घट्ट पण नाही करत आहे. आता हे एकदा छान मिक्स करून घ्यायचं आणि ह्याला एक छान उकळी येऊ द्यायची. उकळी आली की मग थोडासा 2-3 मिनटं कमी गॅसवरती थोडासा कट येऊस तर शिजून द्यायचं. आता आपण ही चपाती बरोबर किंवा भाकरी बरोबर तर खूपच भारी लागते आणि भाताबरोबर पण. मला वाटतं अजून थोडीशी घट्टच आहे. अजून थोडंसं पाणी ॲड करते. मी अगदी थोडंसं पाणी घालते त्याच्यामध्ये. आणि आता ह्याला एक छान मस्त उकळी येऊ देऊया. स्वतः आमटीला चांगली उकळी आली तर आता आपण काय करूयात गॅस आहे तो एकदम मिडियम करून 2 ते 3 मिनिट ह्याला शिजून देऊयात. म्हणजे कट पण छान येईल आणि आमटी पण मस्त छान शिजते. आमटी पण झाली
भाजी पण झाली, भात पण झाला आहे, फक्त आता राहिलेल्या आहेत चपात्या. तर कणिक भिजवून घेऊया. मी अगोदरच भिजवून ठेवणार होते, म्हणजे आतापर्यंत चांगली भिजली असती. जाऊ दे, थोडा वेळ भिजूया. आणि आता मी आमटीचा गॅस एकदम कमी केला आहे आणि 2 मिनटं म्हणजे कणिक भिजूपर्यंत आपण त्याला शिजवून देऊयात. आणि लगेच कणकीला थोडा वेळ भिजून द्यायचा. तर मी खूप जास्त वेळ नाही भिजवणार. भाजी आमटी असं 2-2 करायचं म्हटलं तर थोडासा वेळ लागतोय. तसं तर मला आमटी नव्हती बनवायची, फक्त भाजीच बनवली होती. म्हणजे मी काय करत असते, एक आता भाजी तिखट बनवली ना म्हणजे चटणीची, तर त्याच्यासोबत वरण बनवत असते, किंवा मग हिरव्या मिरची जर भाजी बनवली तर मग त्याच्यासोबत कधी कधी आमटी बनवत असते. पण आता काय झालं की शेवगा पण होता आणि मटर पण होता, वाटाणा, तर मग दोन्ही पण खराब झालं असतं. आता एक बनवलं असतं तर मग परत अजून शेवगा आहे, अजून 2 आमट्या होतील एवढा आहे. म्हणून म्हटलं मग खराब होईपर्यंत लगेच करून टाकूयात. आणि कसं उन्हाळा असल्यामुळं ना भाज्या जास्त दिवस नाही टिकत आहे, लगेच खराब होतात. कोथिंबीर तर 2 दिवसात लगेच खराब होती. आणि रस पण बनवायचा होता, पण म्हटलं आता रस काल बनवला आहे आणि आंबे चांगले आहेत, म्हणजे राहतील अजून 2-3 दिवस. म्हणून म्हटलं की आजचं वाटाणा बनवायचाच होता आणि आमटी पण, म्हणून आता वाटल्या संध्याकाळी रस बनवूयात किंवा मग उद्या. काल मी पुऱ्या आणि रसाची रेसिपी बनवली होती. आता एके दिवशी आता जमलं तर बघू, पुरणपोळी आणि रस बनवूयात. आता आमटी मस्त छान शिजली, त्याचा गॅस पण बंद करते. आणि कणिक आता फक्त 5 मिनटं भिजून ठेवणार आहे, जास्त वेळ नाही. चांगली भिजली ना तर मग नाही भिजून ठेवली, म्हणजे नाही अशी रेस्ट करायला ठेवली तरी चालते. पण चपात्या चांगल्या येण्यासाठी मी थोडा वेळ ठेवतच असते. आमटी पण मस्त छान शिजली आणि आता मी गॅस आहे तो बंद केला आहे आणि कट पण मस्त आला आमटीला. आणि इकडं पीठ पण छान भिजले, तर आता लगेच चपात्या लाटून घेऊयात. आता पीठ छान भिजले आणि आता चपात्या लाटून घेऊयात. मी गडबडीत ना भाजीच्या तरीचा हात माझ्या हाताला लागला, मी बघितलाच नाही, वळणीला लागलाय. आता काय माहित, नवीनच आहे, डाग निघतोय पूर्ण, तरीचा हात लागलाय त्याला. आणि मी ना अशा चपात्या ठेवायला अगोदर डब्यामध्ये ठेवत होते, पण आता मी अशी छोटीशी दोरडी घेतली, आमच्याकडे याला दोरडी म्हणतात. तर मला खूप आवडती, त्याच्यामुळे घेतली. आणि काय होतं, टिफिन डब्यामध्ये ठेवायची म्हटले ना, ह्याच्या पोळी डब्यामध्ये, तर काय व्हायचं की थोडा वेळ साईडला ठेवावं लागायची. आणि मग थोडीशी जरी गरम जरी डब्यामध्ये भरून ठेवले ना की लगेच त्या चपात्याला वाफ धरते. त्याच्यामुळे म्हटलं की चला, मला ह्याच्यात ठेवायला खूप आवडते आणि मी फक्त त्याच्यामध्ये थोड्याशा गार होस्तर ठेवते, म्हणजे झाल्या की लई 5 मिनटं. आणि मग थोड्याशा गार चपात्या झाल्या ना परत त्या पोळी डब्यात ठेवते. आणि भाकरी वगैरे ठेवायला पण मस्त आहे. सो तुम्हाला शेवग्याच्या भाजीची रेसिपी कशी वाटली, आमटीची शेवगा आमटी, तर मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असतात त्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. आणि अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.